ठीक आहे. बघा आता आपला 16 जो टॉपिक आहे तो आहे आपला नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, आपले नैसर्गिक साधन संपत्ती जे आहेत त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतोय, बरोबर. बघा मग आता त्यातले याच्यामध्ये तुम्हाला विचारतात, बघा याच्यामध्ये काय विचारतील तुम्हाला, तर मिनरल्स म्हणजे काय, ओअर म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा येलो बॉक्समध्ये दिले बघा काय, मेटल्स आर ऑब्टेन फ्रॉम देअर ओअर बाय एक्स्ट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ओअर म्हणजे काय बाबा, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मिनरल्सचं कंटेंट जास्त आहे आणि कमी प्रमाणात बाकीचे आहेत त्याला आपण ओअर म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोखंड, आपल्याला नुसतं लोखंड सापडत नाही, त्याच्याबरोबर दगड, माती, बाकीचे पण पदार्थ असतात. मग ती ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला एखादा धातू वगैरे सापडतो त्याला आपण ओअर म्हणतोय. मग ह्या ओअरला प्युरिफाय करून आपल्याला मेटल्स मिळतात. लोखंड असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल. ठीक आहे. मग ज्या इम्प्युरिटीज, मेटल जे उपयोगी जो घटक आहे तो सोडून जे शिल्लक राहतात त्यांना आपण गँग्यू म्हणतोय. ह्या लक्षात ठेवा शब्द. ठीक आहे. ओके. बघा नेक्स्ट बघा, हे तुम्हाला सगळं झालं आहे, आपण हे शिकवलं सगळं. ओके. आता यातलं फक्त आपण इम्पॉर्टंट बघूयात. बघा कशी, हाव मिनरल्स आर फॉर्म, बाबा कसे तयार झाले. तर हे तुम्हाला माहिती आहे की हजारो लाखो वर्षापूर्वी सजीव पृथ्वीखाली काढले गेले. झाडं असतील, वनस्पती असतील, प्राणी, यांच्यापासूनच हे सगळे मिनरल्स वगैरे तयार झालेले आहेत. ठीक आहे. बघा हा तुम्हाला चार्ट विचारला जातो, मेटल अँड नॉन मेटलमधला डिफरन्स. मग कोण मेटल आहेत, कोण नॉन मेटल आहेत, हा चार्ट जरा वाचून जावा. ही जी नावं आहेत ना, ही खाली दिलेली नावं, ती तुम्हाला वरती सेपरेट देतील आणि नंतर यांना वेगवेगळे करा 3 कॉलममध्ये, असं विचारतात प्रश्न. ओके. तर हा IMP करून ठेवा. समजते. नॉन मेटल कोण आहेत, मेटल कोण आहेत, हे लक्षात असू द्या. नंतर बघा पुढे काय आहे बघा, ही नावं लक्षात ठेवा. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओअर. आयर्न ओअर, लोखंडाची ओअर म्हणजे लोखंड आपल्याला कशामध्ये सापडते थोडक्यात. समजते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण चहा करतोय. ठीक आहे. चहा करतोय, चहामध्ये दूध टाकतोय, साखर टाकतोय, चहा पत्ती पण चहा पावडर टाकतोय. मग आपण काय करतो, चहा पावडर सकट पितोय काय ते चहा, तर नाही, चहा पावडर गाळून घेतोय. मग तसंच लोखंड पण सापडताना आपल्याला मिक्स स्वरूपात सापडते. मग ते प्युरिफाय सेपरेट केले जाते लोखंड. मग त्याला आपण ओअर म्हणतोय. चहा म्हणजे आपली ओअर आणि गाळलेला चहा म्हणजे लोखंड. समजतंय का तुम्हाला. मग लोखंडाच्या ओअर असतील बघा, काय काय आहेत लोखंडाची ओअर, कोणकोणत्या आहेत. 4 ओअर आहेत बघा लोखंडाच्या, मेन 4 आहेत बघा. हायलाईट करतो त्यांना. बघा इथं पहिली आहे मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट अँड सिडेराईट. या 4 लक्षात ठेवा. मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट अँड सिडराईट. विचारतील व्हॉट आर दी ओअर्स ऑफ आयरन, बा आयरनच्या 4 ओअरची नावं सांगा, असं पण विचारतील. ठीक आहे. आयरन म्हणजे लोखंड. नेक्स्ट बघा मँगनीज. मँगनीज कशापासून बघा आपल्याला मिळते, त्याचा यूज बघा जास्त कुठं होतं आहे. मँगनीज इज यूज्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल वस्तूंमध्ये मँगनीज जास्त वापरलं जाते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा बॉक्साईड. आता ही बॉक्साईड ही ॲल्युमिनियमची इम्पॉर्टंट ओअर आहे. ॲल्युमिनियम माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. मग हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. बॉक्साईड नाव लक्षात ठेवा. साऊंड आणि स्क्रीन क्लिअर आहे ना. बॉक्साईड हे नाव लक्षात ठेवा. बॉक्साईड इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओअर ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची ओअर आहे बॉक्साईड. म्हणजे काय, बॉक्साईडपासून आपल्याला ॲल्युमिनियम मिळते प्युरिफाय केल्यानंतर. ओके.
बघा इट कंटेन 55% ॲल्युमिनियम आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता गुड कंडक्टर म्हणजे बॅड कंडक्टर तुम्हाला माहिती आहे. गुड कंडक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी वाहून नेतो तो गुड कंडक्टर. जे कॉपर गुड कंडक्टर आहे, लाकूड बॅड कंडक्टर आहे, लक्षात असू द्या ते. ओके, त्याची डेन्सिटी एकदम लो आहे बघा बॉक्साईडची, ॲल्युमिनियमची. त्यामुळे मेनली एरोप्लेन्स, व्हेकल्स, गाड्या बनवण्यासाठी म्हणजे हलकं आहे थोडक्यात ते. म्हणजे एरोप्लेन जास्तीत जास्त ॲल्युमिनियमपासून बनवलं जातं, किंवा गाड्यांचे पार्ट आहेत ते पण. ठीक आहे, लक्षात असू द्या. हे पुढं बघा, कॉपर इज फाउंडली. कॉपरबद्दल बघा आता, कॉपर सगळ्यात गुड कंडक्टर आहे. त्यामुळं घरांमधल्या आपल्या इलेक्ट्रिक जे वायरिंग आहे आपलं, त्याच्यामध्ये कॉपर वापरलं जाते. पुढं बघा, मायका शीट आपल्याला बघा माहिती आहे. मायका इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मायका आपल्या इस्त्री आहे ना, इस्त्रीची जी खालची कॉईल असते जी फक्त गरम होते, त्याला करंट लागतो का आपल्याला, नाही. मी बॅड कंडक्टर आहे, पण ती हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी वापरलं जातं तिथं. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं रूपांतर उष्णतेत करतं आहे मायका शीट. इस्त्रीच्या खाली आपल्याला वापरलेली दिसते बघा. इस्त्रीची जी खालची शीट आहे ना, ज्यावरून आपण इस्त्री करतो ती. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढं बघा, फ्युएल म्हणजे काय, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फ्युएल म्हणजे काय. तर डिझेल, पेट्रोल, केरोसिन, CNG हे सगळे काय आहेत, फ्युएल्स आहेत. ठीक आहे, फ्युएल्स कोणाला म्हणायचे आणि डेफिनेशन दिले बघा. असे सबस्टन्सेस आहेत ज्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. ज्याप्रमाणे आपण अन्न खातोय, आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. तसेच गाडी, मशीन्स, त्यांना एनर्जी कुठून मिळते, तर त्यांना एनर्जी मिळते कशामधून, फ्युएल्समधून मिळते एनर्जी. बघा, लक्षात ठेवायचं. आता कोणकोणते फ्युएल्स आहेत त्यांच्याबद्दल बघूया. पहिला एक कोल म्हणजे आपला कोळसा. तर मी सांगितले बघा तुम्हाला, हजारो लाखो वर्षापूर्वी पृथ्वीखाली गाडले गेले वनस्पती आहे बघा. इथे डायग्राम दिले का बाबा. काहीतरी आपत्ती आली, मोठा पूर आला, सुनामी आली, भूकंप आला, त्याच्यामुळे हे सगळं गाडलं गेलं. आणि हे गाडलं गेल्यानंतर याचंच रूपांतर इथं उष्णतेमुळं, प्रेशरमुळं काय होतं आहे, तर फ्युएलमध्ये झालेला फॉसिल्स फ्युएल्स आपण त्याला म्हणतो, फॉसिल फ्युएल्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता या कोळशाची 4 टाईप आहेत. तुम्हाला हे सगळं मी सांगितलेलं आहे. कोळशाचे 4 प्रकार आहेत बघा. हिमेटाईट पहिला आहे बघा, पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रेसाइट. कोण आहेत, पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रेसाइट. याच्यामधला पीट हा सगळ्यात हलक्या क्वालिटीचा कोळसा मानला जातो, आणि अँथ्रेसाइट सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा दगडी कोळसा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रेसाइट, ही 4 नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, तर कोळशाचा उपयोग वगैरे तुम्हाला माहिती आहे, नाव लक्षात राहतील. कोळशाचे 4 प्रकार आहेत, पीट, लिग्नाइट, बिटुमिनस, अँथ्रेसाइट, लक्षात असू द्यात. ओके, नेक्स्ट बघा. आता मिनरल ऑइल्स आणि मिनरल गॅसेस. आता मिनरल ऑइल म्हणजे काय, लिक्विड. पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे मिनरल ऑइल्स आहेत. आणि नॅचरल गॅसेस म्हणजे काय, आपला CNG असेल, घरातला गॅस असेल, LPG सिलेंडर असेल, हे गॅसेस आहेत नॅचरल गॅसेस. बघा आता मिनरल्स कोणकोणते आहेत ते बघा. पेट्रोल दिले बघा इथं, पेट्रोल हायड्रोकार्बन्सपासून बनलेले आहेत. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, तर एक हायड्रोजन आणि कार्बन या दोघांपासून बनलेले आहेत, म्हणून त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे मिनरल ऑइल्स विचारले तर काय लिहिणार, पेट्रोल, डिझेल, केरोसिन. इथे दिले बघा, गॅसोलाईन, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्थालिन, ल्युब्रिकंट ऑइल. गाड्यांच्या गिअरचं जे ऑइल आहे हे सगळं काय आहे, नॅचरल ऑइल्स आहेत. आणि नॅचरल गॅस म्हटलं की कोणकोणते लिहिणार,
CNG, LPG. CNGचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, लिक्विफाईड नॅचरल गॅस, खाली आहे बघा. CNGचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, आहे बघा, लिक्विफाईड नॅचरल गॅस. CNG, LPG. LPGचा पण लक्षात ठेवा. CNGचा लिक्विफाईड नॅचरल गॅस, LPGचा लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि CNGचा कंप्रेस्ड नॅचरल गॅस. CNG कंप्रेस नॅचरल गॅस, LPGचा लिक्विफाईड नॅचरल गॅस. दोन्ही पण शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. अजून कोणकोणते नॅचरल गॅसेस आहेत बघा. CH4, मिथेन, प्रोपेन. ही नावं तुम्हाला आत्ता लक्षात नका ठेवू, फक्त लक्षात ठेवा मिथेन, प्रोपेन ही नावं. हे तुम्हाला 9वीला 10वीला डिटेलमध्ये आहे. 11वी 12वीला याचे तर डिटेल चॅप्टर आहेत, प्रत्येक नावावरती एक चॅप्टर आहे याचे. ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवा दोन, CNG, LPG. आता CNGची कॅरेक्टर्स बघा काय सांगितलं त्यांनी. CNGची कॅरेक्टर सांगितले बघा. कॅरेक्टर म्हणजे काय, वैशिष्ट्य विचारते तुम्हाला बघा. CNGची वैशिष्ट्य काय काय आहे तर CNG कॅचेस फायर इझिली. CNG पटकन ज्वलनशील आहे, पटकन त्याला आग लागते, म्हणून तर गाड्यांमध्ये वापरतोय आपण. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन. म्हणजे CNG जाळल्यानंतर कोणताही बाबा लाकूड जाळलं तर राख वगैरे शिल्लक राहते, असं काय राहत नाही. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म इन स्मॉल क्वांटिटीज. कार्बन डायऑक्साईड आणि म्हणजे प्रदूषण कमी करतो ह्या थोडक्यात. अदर पोल्युटंट आर नॉट प्रोड्यूस. पोल्युटंट म्हणजे काय, प्रदूषण करणारे दुसरे घटक निर्माण होत नाही. कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली. हलका असल्यामुळे ट्रान्सपोर्ट इझी करू शकतो. कंबशन कॅन बी कंट्रोल इझिली. कंबशन म्हणजे काय, ज्वलन, पटकन जळू शकतो तो. लक्षात ठेवा, जे पटकन आग, पटकन तो जळतोय, प्रदूषण करत नाही. कोणताही दुसरा पोल्युटंट जशी लाकूड जाळल्यावर राख शिल्लक राहते तसं काही राहत नाही. IMP करून ठेवा. कॅरेक्टर्स विचारतील बाबा. CNGचे गुणधर्म, जसे प्रत्येकाचे आपापले गुणधर्म आहेत, बरोबर ना. कोण शांत असते, कोण दंगा करते, कोण गपचूप दंगा करतं, कोण रोज अभ्यास करतं, बरोबर. तशी CNGचे वैशिष्ट्य आहेत. आता फॉसिल्स म्हणजे काय आहेत बघा. फॉसिल्स म्हणजे बघा जीवाश्म. हडप्पा संस्कृती तुम्हाला माहिती आहे. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म, मग अशी सांगितलं तुम्हाला मी. वनस्पती प्राणी हजारो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे आपल्याला अवशेष आता सापडत आहेत, त्यांनाच आपण फॉसिल्स म्हणतो. ठीक आहे, मग लक्षात ठेवा बघा. आता लिक्विफाईड, आता LPG घरामध्ये वापरला जाणारा आपला जो LPG आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली बघा. काय आहे बाबा LPG. LPG मध्ये कोणकोणते 2 गॅसेस येतात बघा. LPG मध्ये आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये कोणकोणते 2 गॅसेस येत आहेत, तर पहिला आहे प्रोपेन आणि दुसरा आहे ब्युटेन. हे 2 गॅस आपल्या घरातली टाकी आहे ना गॅसची, त्याच्यामध्ये येतात. मग त्यांचं प्रमाण किती आहे बाबा, 30-70, 30:70. म्हणजे 30% जर प्रोपेन गॅस असेल तर 70% ब्युटेन आहे, असं आहे ते. ओके, नेक्स्ट बघा. इट इज ऑर्डरलेस गॅस. हे महत्त्वाचं आहे, त्याला कोणताही स्मेल नाही आहे. बट पुढं बघा, त्याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन नावाचा जो एक पदार्थ आहे तो टाकला जातोय, हा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला गॅस, आपण बघा घरामध्ये गॅस जर चालू असेल विदाउट पेटवता तर आपल्याला वास येतो. ठीक आहे, मग आपण म्हणतो गॅसचा वास येतोय, पण गॅसला स्मेल नाही आहे. तो ऑर्डरलेस. ऑर्डर म्हणजेच काय रे, ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे स्मेल. तर गॅसला कोणताही स्मेल नसतो. गॅस हा ऑर्डरलेस आहे, समजतंय. ऑर्डरलेस. त्याच्यामध्ये काय टाकलं जातंय, त्याच्यामध्ये काय टाकलं जातंय तर एक पदार्थ टाकला जातो. त्याच्यामध्ये एक पदार्थ टाकला जातो, त्याचं नाव आहे मिथिल मर्चांट. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवा. याच्यामुळे आपल्याला गॅसचा वास येत असतो. कोण कोण आहे गॅसमध्ये, प्रोपेन आणि ब्युटेन, हे 2 आहेत. किती प्रमाण आहे त्यांचं, 30-70. ऑर्डरलेस गॅस आहे.
मग का टाकला जातोय? हां, त्याच्यामध्ये स्मेल येण्यासाठी. तर पटकन आपल्याला कुठं लिकेज झालेलं असेल तर लिकेज समजून यावं पटकन आणि ॲक्सिडेंट आपण टाळला पाहिजे, यासाठी हा इथिल मरकॅप्टन नावाचा केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातं. कशामध्ये? घरातल्या गॅस सिलेंडरमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा आपल्याला आहेत फॉरेस्ट रिसोर्सेस. फॉरेस्ट म्हणजे काय? फॉरेस्ट म्हणजे काय? जंगलातून मिळणारे रिसोर्सेस. ठीक आहे. जंगलातून मिळणारे रिसोर्सेस. ठीक आहे. बघा कोणकोणते आहेत, काय काय मिळते आपल्याला जंगलातून सांगा. सगळं तुम्हाला माहिती आहे फॉरेस्टमधून काय काय मिळते. मग आपल्याला प्रोटेक्टिव्ह फंक्शन ऑफ फॉरेस्ट. बाबा जंगल कसं वाचवलं पाहिजे आपण, जंगलासाठी आपण काय केलं पाहिजे. बघा जंगल वाचवण्यासाठी त्यांनी उपाय दिला. टू रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. म्हणजे पाणी जर जमिनीवरून स्पीडली वाहत असेल तर काय होईल? माती वाहून जाईल. माती वाहून गेली की झाडांना नुकसान होईल. टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन, म्हणजे मातीची धूप आपण थांबवली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा आपण काय करतो आता शेतामध्ये बांधावरती औषध मारतो, गवत मरतंय ते, पण गवत मेल्यामुळे तो बांध काय होतोय? पोकळ होतोय. मग ती माती वाहून जाते, मातीचं प्रदूषण होते. ठीक आहे. किंवा माती पावसामुळं वाहून जाते, चांगली माती जमिनीतील. मग हे आपण मातीची धूप थांबवली पाहिजे. त्यासाठी आपण जंगल वाचवण्यासाठीचे उपाय. टू हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. कंट्रोल फ्लड्स, टू रिड्यूस रेट ऑफ इव्हॅपोरेशन, टू प्रोटेक्ट वाईल्ड. हे लक्षात ठेवा, हे वाचा जरा. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आपण जाऊयात. नेक्स्ट काय आहेत आता? प्रोडक्टिव्ह फंक्शन. बघा म्हणजे प्रोडक्ट काय काय मिळत आहेत आपल्याला. हां, हे IMP लक्षात ठेवा. हे तुम्हाला मॅच द पेअरला विचारते. बाबा अडुळसा कशासाठी लागतोय? अडुळसा माहिती सगळ्यांना, कफ खोकला वगैरे आपल्याला झाला असेल तर त्याच्यावर अडुळसा गुणकारी असतो. ठीक आहे. बेलाचं पान कशासाठी आपल्याला? डायरिया. डायरिया म्हणजे काय? हगवण किंवा जुलाब. ठीक आहे. नीम, लिंबाचा पाला आपला, ताप किंवा सर्दी झाली असेल तर त्याच्यावरती गुणकारी आहे. ठीक आहे. पेरिविंकल बघा कशावरती आहे? कॅन्सरवरती आहे. पेरिविंकल म्हणजे आपली सदाफुली, माहिती आहे आपल्याला. सिनॅमॉल आणि सिनकोना ट्री आहे. सिनॅमॉल म्हणजे आपले हे सिनकोना नावाचं झाड वनस्पती आहे, औषधी वनस्पती. तर हे वाचून जावा कशावर कोण कोण गुणकारी आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यातलं पेरिविंकल, सदाफुली, कॅन्सरवरही महत्त्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून तुम्हाला विचारतील औषधी वनस्पतींची नावं लिहा. मेडिसिनल प्लांट. कसले? मेडिसिनल प्लांट. बघा कोणकोणते आहेत तिथे बघा. अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा, तुलसी. मेडिसिनल प्लांटची नावं विचारली तर तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. ठीक आहे. मग ही नावं लक्षात ठेवा. कोणकोणते आहेत बघा नावं इथं दिलेत त्यांनी. अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा अँड तुलसी. ठीक आहे. ही नावं लक्षात असू द्या. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकताय लाईव्ह लेक्चरमध्ये. ठीक आहे. वूड बघा, आता हे आपल्याला झाड माहिती आहे, म्हणजे लाकूड. लाकडाचा उपयोग काय काय आहे तुम्हाला माहिती आहे बघा. ठीक आहे. ते जरा रीड करा. हा IMP आहे. हा चार्ट जो आहे हा IMP आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आहे नेक्स्ट बघा. आता पुढे जाऊयात आपण. ओशियन रिसोर्सेस. ओशियन म्हणजे काय? समुद्र, महासागर याच्यामधून मिळणारे आपल्याला रिसोर्सेस. ठीक आहे. काय काय मिळते ते बघा आपल्याला. आता काय काय मिळते? मासे मिळत आहेत, शंख शिंपले मिळत आहेत. लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता. ठीक आहे. मिनरल्स आणि बायो रिसोर्सेस. बघा मिनरल्स कोणकोणते मिळतात आपल्याला? थोरियम मिळतोय, मॅग्नेशियम मिळतंय, पोटॅशियम मिळतंय, सोडियम मिळतंय, सल्फेट मिळतंय. कुठून? समुद्रामधून. त्यांचे युजेस लक्षात ठेवा कुठं आहे.
आणि बायो रिसोर्सेस म्हणजे काय, बायो म्हणजे काय, एक प्रकारचे सजीव, फिश मिळत आहेत, बरोबर, शेल्स मिळत आहेत. बायो रिसोर्सेस म्हणजे काय, नॅचरल थोडक्यात रिसोर्सेस, फंगस मिळतात आपल्याला किंवा ज्यांचा उपयोग आपल्याला मेडिकलसाठी होतो आहे, औषधांसाठी होतो आहे, ठीक, अशा गोष्टी. शेल्स मिळत आहेत, फंगस मिळत आहे, शार्क अँड कॉड फिश ज्यांच्यामध्ये ए आणि डी विटॅमिन जास्त आहे, सी कुकुंबर कॅन्सर आणि ट्युमरवरती यूज आहे, यांचे यूज पण विचारतील, त्यामुळे वाचून ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता पुढे जाऊयात, भरपूर आहे. मराईन ऑक्युपेशन हे आपलं म्हणजे व्यवसाय कोणकोणते करू शकतो आपण त्याच्याबद्दल आहे ते, ओके, ठीक आहे. 16वा चॅप्टर आपल्याला, हां, ही डायग्राम लक्षात ठेवा बघा. फ्युएल्स, फॉसिल्स फ्युएल्स, सॉलिड, ॲसिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिडमध्ये कोण येते, लिक्विडमध्ये, हा चार्ट लक्षात ठेवा बघा, ठीक आहे. मिनरल ऑइल म्हणजे पेट्रोल, डिझेल हे. नॅचरल गॅस म्हणजे CNG, LPG, कळतं आहे का. हा चार्ट वाचून ठेवा, IMP आहे, ओके. अजून बघा याच्यामधले काय आहे, व्हॉट आर फॉसिल फ्युएल्स, व्हॉट आर देअर टाइप्स, हा प्रश्न एक बघा, कळत आहे, ठीक आहे. अजून बघा, एक्सरसाइज जरा व्यवस्थित वाचा, ठीक आहे. असे जे चार्टवाले क्वेश्चन जे असतात ते विचारतात, ठीक आहे, हे करून ठेवा, एक्सरसाइज चांगला वाचा, ठीक आहे. पुढं बघा आता, इफेक्ट ऑफ लाईट, मला रिप्लाय द्या, साऊंड वगैरे आहे, लेफ्ट होत आहेत बरे. नेक्स्ट बघा आता, इफेक्ट ऑफ लाईट, लाईटचा इफेक्ट काय आहे बघा, 17वा टॉपिक, इफेक्ट ऑफ लाईट. याच्यामध्ये बघा तुम्हाला, या चॅप्टरमध्ये काय आहे तुम्हाला बाबा, स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच काय, आपल्याला आकाश निळं का दिसतंय, तर लाईट स्कॅटर होते, पसरते, ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा काय आहे तुमचं, स्कॅटरिंग ऑफ लाईटचा हा एक्सपेरिमेंट दाखवला बघा आपल्याला. ती ट्रेंडिंगला रील होती ना, तुम्ही हळद टाकता आणि लाईट ग्लो होते, मग ते काय होते नक्की, तर ते स्कॅटरिंग ऑफ लाईटच आहे, ठीक आहे. म्हणजे एखाद्या पदार्थावरती, एखाद्या पार्टिकलवरती लाईट पडली की ते काय करते, स्कॅटर करते, म्हणजे वेगवेगळ्या दिशेला जाते, समजते, त्यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतोय. बघा इथे क्वेश्चन तुम्हाला आहे की स्काय अपियर्स ब्ल्यू, दिसतंय का इथं, आकाश निळंच का दिसतं, तर जी काही सनलाईट आहे ती वातावरणामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत बाबा, नॅचरल गॅस आहे, ऑक्सिजन आहे, वातावरणामधले घटक, त्यांच्यावर पडल्यानंतर ती स्कॅटर्ड होते, पसरते, आणि त्यातला जो ब्ल्यू कलर आहे, निळा कलर आहे, तो सगळ्यात जास्त स्कॅटर होतो, त्यामुळं आपल्याला आकाश निळं दिसते. तुम्हाला क्वेश्चन विचारतील, व्हाय स्काय अपियर्स, सर काय म्हणताय बोला, हॅलो सर. पावडरवरती प्रकाश पडतोय आणि तो स्कॅटर होतोय, इथं पण तसंच होतं, पण इथं काय होतंय, आकाश निळं का दिसतंय, तर निळा कलर सगळ्यात जास्त स्कॅटर होतोय, यामुळं आपल्याला आकाश निळं दिसत असते, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, अजून एक तुम्हाला विचारलेलं बघा, रेड, बाबा आपली जी ST आहे, बस आहे, तिचा कलर रेड का आहे, किंवा रेड सिग्नलच का थांबा, किंवा जिथं धोका आहे तिथं रेड सिग्नलच का असतो, तर रेड लाईट कमी स्कॅटर होते आणि ती लॉंग डिस्टन्सवरती आपल्याला दिसू शकते, ठीक आहे. त्यामुळं रेड लाईट जिथं धोका, जिथं महत्त्वाचं आहे, पटकन आपल्याला दिसलं पाहिजे, अशा ठिकाणी रेड लाईट वापरली जाते, कारण की रेड लाईट जास्त पसरत नाही, त्यामुळे ते आपल्याला जास्त डिस्टन्सवरून सुद्धा दिसू शकते, हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण
हे तुम्हाला पुढं महत्त्वाचं आहे बघा. काय आहे या डायग्रॅम बघा. इक्लिप्स चंद्रग्रहण सूर्यग्रहण याचं आहे. आता इथं महत्त्वाचं आहे बघा, इक्लिप्स आहे तुम्हाला इथं. ठीक आहे. आता हे इक्लिप्स म्हणजे काय, व्हॉट इज इक्लिप्स बघायला दिले. ग्रहण म्हणजे काय नक्की, तर काय ते काय जादू वगैरे काय नाही. ग्रहण म्हणजे काय, सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत येतात आणि एकमेकांची सावली एकमेकांवरती पडते, यालाच ग्रहण म्हणजे इक्लिप्स म्हणतोय आपण इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग बघा सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण अशी 2 ग्रहणे आहेत. ठीक आहे. इक्लिप्सची डेफिनेशन मनाने पण तुम्ही लिहू शकताय. इक्लिप्स म्हणजे काय, नोटीस. ग्रहण म्हणजे काय बाबा, सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात आणि एकमेकांची सावली एकमेकांवरती पडते. इथं दिले बघा. वेन द सन द मून अँड द अर्थ कम इन अ स्ट्रेट लाईन अँड इक्लिप्स इज सेड टू बी हॅपन. चंद्र पृथ्वी सूर्य एका लाईनमध्ये येतात आणि एकमेकांची शॅडो एकमेकांवरती पडते आणि इक्लिप्स तयार होतो. आता सोलार इक्लिप्समध्ये काय होते बघा. आता सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण नक्की कधी पडते, ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन वेन द मून कम्स बिटवीन दी सन अँड दी अर्थ. बघा काय होतंय सूर्यग्रहणामध्ये, काय होतंय, सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये काय येतंय, सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये कोण येतंय, सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये कोण येतंय, तर चंद्र येतोय. मग काय होतंय, चंद्राची सावली काय पडते, पृथ्वीवरती पडते. मग आपण म्हणतोय ठीक आहे. मग आपल्याला काय होणार आहे, पृथ्वी बघा आपण नीट वाचू बघा. ड्युरिंग इट्स वेन द मून कम्स बिटवीन दी सन अँड अर्थ. मून म्हणजे कोण, चंद्र. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतोय. अ शॅडो ऑफ मून इज कास्ट ऑन दी अर्थ अँड सन कॅनॉट बी सीन फ्रॉम दी पार्ट इन द शॅडो. दिस इज कॉल्ड अ सोलार इक्लिप्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतंय बघा, ही पृथ्वी आहे आपली. ठीक आहे. बघा ही पृथ्वी आहे, इथं आपण उभा आहोत समजा, फॉर एक्झाम्पल बाहेर गेलो पृथ्वीची, इथं उभा आहोत. ठीक आहे. आपण म्हणतो सूर्यग्रहण म्हणजे आपल्याला सूर्य दिसत नाही थोडक्यात, किंवा कमी दिसतो. हां, मग काय होतंय, सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे तिघे एका लाईनमध्ये येत आहेत. सूर्यावर येणारी लाईट आहे ती चंद्रावर पडते आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, बरोबर. त्यामुळे काय होतंय, सूर्य हा झाकला जातोय थोडासा. ठीक आहे. मग पृथ्वीवरून आपल्याला तो दिसेल का, तर नाही. म्हणून आपण काय म्हणतोय, सूर्यग्रहण लागलं. ठीक आहे. लक्षात ठेवा. सोलार इक्लिप्स कोणाच्या मध्ये येते, चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतोय, तेव्हा सोलार इक्लिप्स तयार होते. बघा सूर्यग्रहणात किंवा ग्रहण लागलेलं असताना म्हणतात आपल्याला काही खाऊ नका, जेवायचं नसतं. तर का, तर बघा इथे दिले त्यांनी. सोलार इक्लिप्स, ड्युरिंग सोलार इक्लिप्स अल्ट्राव्हायलेट रेज विच आर हार्मफुल टू रीच ऑन दी अर्थ. जेव्हा ग्रहण लागलेलं असतं तेव्हा अल्ट्राव्हायलेट म्हणजे दूषित सूर्यप्रकाश थोडक्यात आपल्या पृथ्वीवरती येतो. मग त्यावेळेस जर आपण एखादा पदार्थ बनवला तर तो दूषित मानला जातो, म्हणून आपण ग्रहणात काही खात नाही. ठीक आहे. मेन रिझन हेच आहे. सूर्यग्रहण बघा. आता चंद्रग्रहण म्हणजे काय, लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्र गायब होईल. मग चंद्र गायब कधी होईल, जेव्हा पृथ्वी त्यांच्यामध्ये येईल. ठीक आहे ना. बघा मग काय होतं, इथं चंद्रग्रहण कधी लागते, लुनार इक्लिप्स कधी असते, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येईल. पृथ्वीवरून येणारी जी लाईट आहे, ठीक आहे, मग त्या लाईटमुळे चंद्रावरती त्याची सावली पडेल. कोणाची, पृथ्वीची. मग आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसेल का, सावली पडली तर नाही दिसणार आहे. म्हणून आपण म्हणतो चंद्राला ग्रहण लागलं. मग लक्षात ठेवा, सोलार इक्लिप्स कधी होतोय, चंद्रमध्ये आल्यावर सोलार इक्लिप्स सूर्यग्रहण, आणि चंद्रग्रहण कधी पडतंय, पृथ्वीमध्ये येते त्या दोघांच्या राहिलेल्या. लक्षात ठेवा. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मी सांगू, सूर्यग्रहण कधी लागतंय, सन, इथं आपली अर्थ आहे, या दोघांच्या मध्ये कोण येते, तर मून येते. ठीक आहे. तेव्हा सूर्यग्रहण होते, सूर्यग्रहण. लक्षात ठेवा.
आणि चंद्रग्रहण कधी पडतंय बघा, चंद्रग्रहण कधी होतंय, सूर्य आणि चंद्र मून यांच्यामध्ये पृथ्वी आली, ठीक आहे ना. या पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तर चंद्र दिसेल का आपल्याला, नाही. इथं सूर्याच्या वेळेस काय होतंय, या चंद्राची सावली पृथ्वीवर पडली जाते, त्यामुळे आपल्याला काय होतंय, हा झाकला जातोय, ठीक आहे, दिसत नाही. लक्षात ठेवा हे दोन्ही पण इक्लिप्स, सोलार इक्लिप्स अँड लुनार इक्लिप्स. पुढे बघा, आता ऑक्युलेशन हा एक बघा पॉईंट आहे तुम्हाला. Eclipse often occurs in the solar system as from the earth when a planet or star passes behind the moon. That state is called as occultation. It is common phenomenon that occurs the sun Rohini is behind the moon. बघा, म्हणजे सूर्य पृथ्वी हे सोडून बाकीचे पण जे आपल्या स्टार्स आहेत त्यांच्यामध्ये पण असं घडत असते, ग्रहणासारखी कंडिशन होत असते, त्यालाच त्यांनी ऑक्युलेशन म्हटलं, हे लक्षात ठेवा. आता झिरो शॅडो डे म्हणजे काय, हे प्रश्न विचारतील याच्यावरती. झिरो शॅडो डे, तर झिरो शॅडो डे म्हणजेच काय आहे बघा, द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड इज कॉल्ड ॲज झिरो शॅडो डे. म्हणजे असा दिवस ज्या दिवशी सूर्य आपल्या डोक्यावरती असतो पूर्णपणे, ठीक आहे. झिरो शॅडो म्हणजे त्या दिवशी सूर्य जर डोक्यावरती असेल तर आपली सावली पडेल का, सावली आपल्या खाली जाईल, ठीक आहे, मग लक्षात ठेवा. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे तुम्हाला जॉग्राफीमध्ये आहे पुढं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, कर्कवृत्त अक्षवृत्त माहीत असेल तुम्हाला हे, ठीक आहे. लक्षात ठेवा, झिरो शॅडो डे म्हणजे ज्या दिवशी सूर्य आपल्या डोक्याच्या वरती असेल. बघा त्यांनी इथे दिले बघा की सूर्यग्रहण, इक्लिप्स, ग्रहण हा काय आहे, नॅचरल आहे, नैसर्गिक घडतं हे सगळं. हे काय, मेनी सुपरस्टिशन्स कनेक्टेड टू दी इक्लिप्स म्हणजे अंधश्रद्धा आहेत बाबा, ठीक आहे. इट इज नेसेसरी दॅट एव्हरीवन मेक्स इक्वल टू रीड सोसायटी सुपरस्टिशन बिलीव्स. बघा अंधश्रद्धा आहेत बाबा, म्हणजे ग्रहण चांगलं नाही, वाईट आहे, ग्रहणात असं केलं नाही पाहिजे, म्हणजे ज्या काही वैज्ञानिक गोष्टी आहेत त्या नाहीत केल्या पाहिजेत. पण ग्रहण म्हणजे काहीतरी चमत्कार आहे, असं काहीतरी वेगळं आपल्या समाजामध्ये पसरलेलं आहे, पण हे काही नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र एका रेषेत आले की ग्रहण लागते, ठीक आहे. बघा आता एक्सरसाइज बघा, याच्या खालचं काय आहे, हे फिल इन द ब्लँक सगळ्या वाचा. गिव्ह रिझन वाचा, डिफरन्स वाचा, व्हॉट इज स्कॅटरिंग ऑफ लाईट हा क्वेश्चन करून टाका. डिफरन्स बघा, यातले डिफरन्स बघा, ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला सांगितला ना, पॉईंट सोर्स आणि शॅडो, ठीक आहे. इक्लिप्सवरती याच्यावरती प्रश्न विचारला जातो, इक्लिप्स लक्षात ठेवा. 18वा टॉपिक आहे बघा आपला. 18वा टॉपिक कोणता आहे, प्रोडक्शन ऑफ साऊंड, ठीक आहे. साऊंड रिलेटेड हा टॉपिक आहे. बघा आता काय आहे त्याच्यामध्ये, साऊंडमध्ये काय आहे, साऊंड म्हणजेच काय, साऊंड इज अ नथिंग बट द व्हायब्रेशन ऑफ एअर, ठीक आहे. आपण बोलतोय, आपल्या घशातून आवाज येतोय, पण घशामध्ये आपल्या एअरचं व्हायब्रेशन होतंय, ठीक आहे. एअर व्हायब्रेट होते त्यामुळे आपल्याला त्याचा आवाज येतो आहे, ठीक आहे. मी इथे दिले बघा आपल्याला, तबल्याचा आवाज कसा येतो, तर तबल्यावरती जे काय वरचं जे आपण म्हणतो तबल्याचं जे आहे त्याच्यावरती आपण मारल्यानंतर ते व्हायब्रेट होते, ठीक आहे. आपला विणा असेल, गिटार असेल, त्याच्या आपण तारा छेडल्या तिथं पण व्हायब्रेशन होते, त्यामुळेच आपल्याला हे सा रे ग म प ध नि सा हे पिच ऐकायला येतात, आवाज ऐकायला येतात, साऊंड ऐकायला येतो, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मग साऊंड म्हणजेच काय आहे, तर व्हायब्रेशन ऑफ एअर, हे लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा दिले बघा यांनी दिले का इथं पण काय होतं पेटीमध्ये आपण जो ओढतोय हाताने इथं पण एअरचं व्हायब्रेशन होतं आतमध्ये. ठीक आहे, इथं बघा इथं पण व्हायब्रेशन होतंय, हे पण वाजवणार आहे, त्याच्यावरती पण व्हायब्रेशन होते, त्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. ठीक आहे, आता हे महत्त्वाचं लक्षात आहे बघा, ऑसिलेशन, ऑसिलेटर अँड ऑसिलेटरी मोशन. मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित शिकवलेलं आहे, पेंडुलम आणून दाखवला होता. ठीक आहे, आता हे याच्यावरून आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, हा झोका आहे बघा मुलीचा. ठीक आहे, आता ऑसिलेशन बघा हे 3 शब्द आहेत इथं. कोणकोणते? ऑसिलेटर, ऑसिलेटर, ऑसिलेशन आणि ऑसिलेटर. ठीक आहे, हे 2 शब्द तर आले बघा. ऑसिलेटर म्हणजे काय? ही जी मुलगी दिसते बघा या चित्रामध्ये जी मुलगी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पेंडुलम आणलेला बघा, काय धाग्याला बांधून मी दगड वगैरे वस्तू बांधली आपण. ठीक आहे, तर ही मुलगी जी फिरते ऑसिलेट होते, पुढे मागे जाते. ठीक आहे, हा ऑसिलेटर आहे. ठीक आहे, आणि ही बघा ह्या मुलीने एकदा वरती गेली, पुन्हा माघारी आली, पुन्हा जवळ आली, मेन पोझिशनला आली, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. ठीक आहे, हे ऑसिलेशन लक्षात ठेवा. यांचे डेफिनेशन लक्षात ठेवा बघा. ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशनची डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हेन स्विंग moves from one end to the other and return to the starting point, it is said to be a complete one oscillation. एक ऑसिलेशन म्हणजे काय बाबा? समजा हा पेंड्युलम आहे, हा मेन पोझिशन इकडे गेला, पुन्हा मागे आला, पुन्हा या जागेवर आला, हे एक ऑसिलेशन. आणि हे जी वस्तू फिरणारे आहे ते आहे ऑसिलेटर. लक्षात ठेवा. आणि ऑसिलेटरी मोशन, त्या मोशनलाच नाव दिले ऑसिलेटरी मोशन. आता ॲम्प्लिट्यूड एक काय शब्द आहे बघा. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघा? हायेस्ट मुवमेंट असेल, झोका बघा, जास्त झोका जिथं गेला हे एवढं अंतर, ह्याला ॲम्प्लिट्यूड आपण म्हणतोय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ॲम्प्लिट्यूड लक्षात ठेवा. इथे दिले बघा, पेंड्युलम दिले का? हे डिस्टन्स म्हणजे ॲम्प्लिट्यूड, हायेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढं आहे बघा टाईम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. मी तुम्हाला याचा एक्झाम्पल सांगेन. टाईम पिरियड म्हणजे काय बाबा? आपल्याला किती वेळ लागतोय शाळेतून घरी यायला किंवा घरून शाळेत जायला, आपल्याला वेळ किती लागतोय त्यालाच आपण टाईम पिरियड म्हणतोय. इथं बघा, द टाईम रिक्वायर्ड फॉर ऑसिलेटर टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड द टाईम पिरियड. डेफिनेशन लक्षात ठेवा. टाईम पिरियडची डेफिनेशन जे एक ऑसिलेशन बाबा, एक झोका थोडक्यात पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतोय त्याला म्हणतोय टाईम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर एका सेकंदामध्ये किती झोके घेतोय तो. ठीक आहे बाबा, एका सेकंदामध्ये किती वेळा तो झोका घेतोय, किती झोके घेऊ शकतोय, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतोय, वारंवारता म्हणतोय. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचं युनिट लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्झ. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? तर रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. लक्षात ठेवा. रेसिप्रोकल म्हणजे काय? 1/T म्हणजेच एफ. फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड, हे लक्षात ठेवा. आणि तिचं युनिट काय आहे? फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्झ. HZ प्रश्न विचारतात, व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी? तर हर्ट्झ. हर्ट्झ हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, विसरू नका. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी हर्ट्झ. टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? 1/T रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. आणि त्याचं युनिट काय आहे? तर फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात असू दे हे. नेक्स्ट बघा, हे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, आपण जर धाग्याची जर आपण धाग्याची त्या पेंडुलमची किंवा समजा काय तर त्या झोक्याची आपण जर लांबी कमी जास्त केली, मी तुम्हाला करून दाखवलं होतं, तर ऑसिलेशन कंप्लीट करायला लागणारा वेळ, फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्यांमध्ये बदल होत जातोय. ठीक आहे, बरोबर ना? म्हणजे जेवढं अंतर बघा, प्रत्येकाच्या गावावरून येण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागेल ना. तसंच इथं आहे. जर आपण त्या दोरीची लांबी जर बदलली, या दोरीची लांबी जर आपण बदलली, ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. ऑसिलेशन पण बदलणार आहे, सगळं बदलणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता तुम्हाला काय आहे? इंटेन्सिटी ऑफ साऊंड.
इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता, एखाद्या आवाजाची तीव्रता किती आहे ती इंटेन्सिटी कशामध्ये मोजली जाते बघा, dB, डेसिबल. लक्षात ठेवा, इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन डेसिबल, dB. लक्षात असते, इथे दिले बघा, साऊंड लेवल डेसिबल, इंटेन्सिटी ऑफ साऊंड डेसिबल, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज, विसरू नका. ठीक आहे. पुढे बघा, हे तुम्हाला 3 महत्त्वाचे 3 साऊंडचे प्रकार आहेत बघा. पहिला आहे दिले बघा इथं ऑडिबल साऊंड, दुसरा आहे इन्फ्रासाऊंड, तिसरा आहे अल्ट्रासाऊंड. याच्यावरती प्रश्न 100% येणार, IMP करून ठेवा. ऑडिबल रेंज किती आहे, ऑडिबल म्हणजे आपण ऐकू शकणारी, ऑडिबलची रेंज किती आहे तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. ऑडिबलची रेंज किती आहे ते लिहितो मी बघा, 20 हर्ट्ज. हर्ट्ज कुणाचं एकक आहे, युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं, 20 ते 20,000, 20K, के म्हणजे 1000, 20,000 हर्ट्ज. एवढ्याच फ्रिक्वेन्सीमधला आवाज आपण ऐकू शकतो, म्हणून त्याला ऑडिबल साऊंड म्हटलं आहे. दुसरा आहे इन्फ्रासाऊंड. इन्फ्रा म्हणजे काय, इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय बघा, 20 हर्ट्जपेक्षा कमी, 20 हर्ट्जपेक्षा कमी, त्याला इन्फ्रा म्हणतोय. आणि अल्ट्रासोनिक साऊंड कुणाला म्हटलं जाते बघा, अल्ट्रासोनिक साऊंड महत्त्वाचं आहे. 20K म्हणजे 20,000पेक्षा जर जास्त साऊंडची फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला आपण म्हणतोय अल्ट्रासोनिक साऊंड. लक्षात नावं ठेवा, हे तिन्ही पण क्वेश्चन विचारते. टाइप्स ऑफ साऊंड, पहिला आहे ऑडिबल, दुसरा आहे इन्फ्रासोनिक आणि तिसरा आहे अल्ट्रासोनिक. नावं लक्षात राहतील, ऑडिबल साऊंड, इन्फ्रासोनिक साऊंड अँड अल्ट्रासोनिक साऊंड. ही तिन्ही पण नावं लक्षात ठेवा. तिन्हींची रेंज लक्षात ठेवा. ऑडिबलची किती आहे, 20 ते 20,000, इन्फ्राची 20पेक्षा कमी आणि अल्ट्राची 20,000पेक्षा जास्त. ठीक आहे. आता अल्ट्रासोनिक साऊंडचे युजेस तुम्हाला विचारतील, 100% प्रश्न असतो याच्यावरती. वापर कुठे केला जातो अल्ट्रासोनिक साऊंडचा तर बघा, कुठे क्लिनिंगमध्ये केला जातो. ठीक आहे. आपल्या ज्या इंटरनल पार्ट आहेत, बॉडीच्या आतमधले पार्ट जे आपण डोळ्याने बघू शकत नाही, यांचे फोटो काढण्यासाठी केला जातो. ब्रेन ट्यूमर, मेडिकलमध्ये उपयोग केला जातो. रडार सिस्टीम ज्या जहाजांवरती वापरली जाते, ही सोनार सिस्टीम. याच्या बघा शॉर्ट फॉर्मला तुम्हाला 9वीला डिटेलमध्ये आहे ही सोनार सिस्टीम. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, हे तुम्हाला मी सगळं सांगितले. जहाजांवरती ही रडार सिस्टीम किंवा सोनार सिस्टीम वापरली जाते. हे यांच्यामध्ये सगळ्या अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो. ठीक आहे. युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड, IMP करून ठेवायला. ठीक आहे. प्रश्न 100% असणार आहे त्याच्यावर. ठीक आहे. इथे दिले बघा, आता फ्रिक्वेन्सी किती फ्रिक्वेन्सीचा बघा, इथे दिले बघा. ऑडिबल ह्युमन दिसते का तुम्हाला, 20 ते 20,000 एवढा आवाज कोण ऐकू शकतोय, म्हणजे कशाचा असतो, व्हायोलिन, फ्लुएट, बासरी, माणूस. 20 ते 20,000 हर्ट्ज एवढ्याच फ्रिक्वेन्सीचा आवाज आपण ऐकू शकतो. 20 हर्ट्जपेक्षा जर कमी झाली तर ब्ल्यू व्हेल, साप असे प्राणी, लहान मुलं आवाज ऐकू शकतात. आणि बघा, अल्ट्रासोनिक साऊंड कोण प्रोड्यूस करत आहे तर बॅट, डॉल्फिन. 20,000 हर्ट्ज दिसते का ते, 20,000 दिसते ना, 20,000पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा आवाज कोण तयार करू शकते, बॅट आणि डॉल्फिन. हे आपण ऐकू शकत नाही. ठीक आहे. एक्सरसाइज बघा, हे सगळे फिल इन द ब्लँक्स वाचा. मॅच द पेअर फिल इन द ब्लँक्स. यातले गिव्ह रिझन बघा कोणती विचारतील तुम्हाला. गिव्ह रिझन यातली नाही विचारायची. व्हॉट इज हा प्रश्न करा, IMP हा. ठीक आहे. हा प्रश्न बघा. ठीक आहे. हाऊ इज साऊंड प्रोड्यूस, बाबा आवाज कसा तयार होतो त्यांनी विचारलंय. कसं तयार होतो आवाज तर आवाज हा व्हायब्रेशन आहे. साऊंड इज द नथिंग बट द व्हायब्रेशन ऑफ एअरचं व्हायब्रेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. ठीक आहे. बरं, कुणाला काय डाऊट वगैरे आहे, कुठला पॉईंट तुम्हाला समजला नाही, विचारू शकता तुम्ही 5 मिनिटामध्ये. 5 मिनिटामध्ये तुम्ही विचारू शकता.